हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 29. प्रकृतैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वश यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति. जो सर्वच्या सर्व क्रिया प्रकृतीद्वारेच होत असतात असे जाणतो, तसेच आत्म्याला अकर्ता जाणतो, तोच योग्य जाणतो. सृष्टीमध्ये जे काही घडते, ज्या काही क्रिया होतात, जे काही कर्म होते, ते सर्वच्या सर्व प्रकृतीमध्येच होत असते. ते प्रकृतीमध्येच काही काळ टिकते आणि शेवटी ते प्रकृतीमध्येच लोप पावते. तसेच सजीवाच्या देहाकडून कर्म होत असते, ते त्याच्यातच परिणामित होते. शेवटी ते त्याच्यातच विराम पावते. प्रकृतीला कर्म किंवा क्रिया करायला ऊर्जा, चेतना आत्मतत्वामधून मिळते. प्रकृतीसाठी ऊर्जा, चेतना उत्सर्जित होणे या पलीकडे त्या कर्माशी किंवा क्रियेशी आत्मतत्वाचा काहीही संबंध नाही. आत्मतत्व प्रकृतीत वास करते, परंतु प्रकृती करत असलेल्या क्रियेत ते कधीही सहभागी नसते. ते प्रकृतीशी कधीही तादात्म्य पावत नाही. प्रकृतीच्या कर्माचा विचार करता आत्मतत्व अकर्ता असते. हे असे जो जाणतो तोच आत्मतत्व खऱ्या अर्थी जाणतो. सृष्टीमध्ये कित्येक डोंगर पर्वत उभे राहतात. काही कालावधी ते आपले अस्तित्व ठेवून असतात आणि झीज होऊन लोप पावतात. नद्या उगम पावतात, वाहतात आणि लुप्त होतात. जगतात हजारो इमारती उभ्या राहतात. काही काळ त्या आपले अस्तित्व टिकवून असतात. यथा कालावधी त्या प्रकृतीतच नष्ट होतात. ग्रह, तारे, धूमकेतू उत्पन्न होतात. काही काळ आपले अस्तित्व टिकवून ठेवतात आणि यथा कालावधी नष्ट होतात. सजीवांच्या प्रकृतीत इंद्रिये अनेक कर्म करतात. त्या कर्माचे देह परिणाम भोगतो. यथाकाळी ती कर्मे विराम पावतात. अशा प्रकारे सृष्टीमध्ये जी काही कर्मे किंवा क्रिया घडतात त्याच्याशी केवळ प्रकृतीचाच संबंध असतो. यामध्ये त्या कर्मांना आवश्यक ती चेतना आत्मतत्वामधून पुरवली जात असूनही त्यामध्ये आत्मतत्वाचा काहीही संबंध नसतो. या क्रिया कर्मांमध्ये आत्मा अकर्ता असतो. मोठी मजेची गोष्ट पाहण्यासारखी आहे. जिच्यातील कार्य केवळ चेतनेमुळेच घडते ती जड क्षेत्र प्रकृती नेहमी क्रियाशील असते. परंतु क्रिया करायला ऊर्जा पुरवणारा सूक्ष्म चेतन क्षेत्रज्ञ पुरुष कधीही क्रियाशील असत नाही. सृष्टीमध्ये कार्य करण्यासाठीच देह, हे यंत्र आणि इतर वस्तू जगत प्रकृतीमधून तयार झालेल्या आहेत. त्या यंत्राची आणि वस्तू जगताची करामत पाहण्यासाठी पुरुष साक्षी राहून त्या क्रियांचा आनंद घेतो, केवळ आनंद घेतो. या क्रियांसाठी तो ऊर्जा, चेतना पुरवतो, परंतु स्वतः कसलीही क्रिया करत नाही. असे असूनही केवळ आत्मतत्वामुळेच, त्या दिव्य चेतनेमुळेच क्रिया शक्य होतात. त्यामुळे अकर्ता आत्माच सर्व काही करत असूनही सर्वांपासून अलिप्त असतो, साक्षी राहतो. भगवंत श्री म्हणत आहेत की हे ज्याने जाणले त्याने आत्मतत्व खऱ्या अर्थाने जाणले. याला जोडूनच पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 30. यदा भूत पृथग भावम एकस्त मनुपश्यति ततेव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. जेव्हा निरनिराळे प्राणी मात्र त्यांच्या भावभावना एकाच प्रकृतीत स्थिर असलेल्या जाणतो
आणि त्यांचा विस्तार प्रकृतीपासूनच झाला आहे हे जाणतो, तेव्हा तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो. सागरामध्ये अनेक लाटा निर्माण होतात. काही लहान आणि काही मोठ्या असतात. काही ताकदवान असतात. परंतु या सर्व लाटा एकच एक सागरामधून निर्माण झालेल्या असतात. त्या एकच एक समुद्राच्या पृष्ठभागावर उमटतात आणि त्याच समुद्रात विराम पावतात. याचप्रमाणे प्रकृतीमधूनच यावत वस्तू जगत निर्माण होत असते. ग्रह, तारे, देहादी इंद्रिये, सजीव, निर्जीव असे सर्व काही प्रकृतीमधूनच निर्माण होते. ते त्या प्रकृतीमध्येच स्थित असते आणि त्या प्रकृतीमधूनच विस्तार पावते. याचा आपल्याशी, आत्मतत्वाशी, चेतनेशी काहीही संबंध नसतो. हा सर्व प्रकृतीचा खेळ असतो. त्यात आपण सहभागी व्हायचे नाही. ही लीला आपण फक्त पाहायची आहे, तिचा आस्वाद घ्यायचा आहे, या लीलेचा केवळ आनंद घ्यायचा आहे. असे जो करतो तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो. हरिओम.